तर अकोल्यामध्ये भाजपकडे आता बहुमत झालेलं आहे। 45 बहुमत भाजपनं गाठल्याचा दावा भाजप नेत्यांनी केलाय। शरद पवारांचे 3 नगरसेवक महायुतीमध्ये सामील झाल्याची माहिती मिळते आहे। 41 बहुमत भाजपकडे 45 चा आकडा आहे। अकोल्यातून मोठी राजकीय बातमी समोर येते। अकोला महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचं सूचक वक्तव्य भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी केलेलं आहे। झी 24 तासला दिलेल्या माहितीनुसार भाजपने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा केलाय। भाजपचे 38 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा 1 आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा 1 नगरसेवक, 2 अपक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक असा एकूण 45 नगरसेवकांचा गट तयार झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय। अकोला महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी 41 नगरसेवकांची आवश्यकता असताना भाजपने तब्बल 45 नगरसेवकांचं संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा केलेला आहे। भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची सत्ता महानगरपालिकेत येणार आहे, त्याच्याबद्दल कोणी शंका बाळगू नये। 38 सदस्य आपले आहेत। याच्या व्यतिरिक्त मित्रांसोबत जे आम्ही निवडणूक प्री इलेक्शन अलायन्स केलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं इतके समजदार मीडियाही आहेत आणि विरोधी पक्षाचे लोकही आहेत की महापालिकेत आमची सत्ता येणार आहे।